राज्याच्या राजकारणात सध्या हनी ट्रॅपवरून राजकारण पेटलंय. 72 अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेत. त्याचा पुरावा पेनड्राईव्हमध्ये असल्याचा बॉम्ब काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी विधानसभेत टाकला. त्यावर हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळून लावलाय. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदेंचं सरकार नाशिकमधील हनी ट्रॅप सीडीमुळे झालं, सत्तापालट त्यामुळेच झाला असं म्हणत वडेट्टीवारांनी खळबळ उडवून दिली आहे. हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे, ही सीडी लावू तेव्हा आम्हाला तिकीटच लावावी लागतील असंही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान विरोधक पक्ष दुभंगलेला असल्यानं काहीही बोलावं लागतं अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. सामनाला दिलेल्या मुलाखतीत विधानसभेतल्या मवियाच्या अपयशावर उद्धव ठाकरेंनी मोठं भाष्य केलं. लोकसभेचं यश महाविकास आघाडीच्या डोक्यात गेल्याचा स्पष्ट आरोप उद्धव ठाकरेंनी केला. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली, तू मैमे झालं, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला अशी कबुली त्यांनी दिली. त्यासोबतच मवियाच्या भवितव्यावरही त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. पुन्हा अशीच खेचाखेची व्हायची असेल तर एकत्र येऊन काय फायदा असं उद्धव ठाकरे म्हणतात. काँग्रेसने विधानसभेच्या वेळी डोक्यात हवा गेली, संवादाचा अभाव राहिला हे मान्य केलंय. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची ऑनलाईन बैठक झाली आहे. याच्यामध्ये 24 घटक पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला. संसदेत एकजूट करून सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची रणनीती ठरवण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेस खासदार अभिषेक बॅनर्जी या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा नेहमी सुरू असते. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा दावा केलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा नाही. आगामी काळात तसं करायचं असेल तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल असं तटकरे म्हणतात. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना ऊत आलाय. पक्ष वाढवण्यासाठी कोणाची परवानगीची गरज नसल्याचा हल्लाबोल आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. मीरा रोडमधल्या सभेत राज ठाकरेंनी हिंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर आसूड ओढलाय. हिंदी सक्ती करून दाखवाच असं चॅलेंज त्यांनी फडणवीसांना दिलं. हिंदी सक्ती आडून उत्तर भारतीयांचे मतदारसंघ बनवण्यात आल्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. त्यावर आता भाजपच्या खास करून उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल सुरू केलाय. राज ठाकरेंच्या प्रवृत्तीला समजा, त्यांचं मराठी प्रेम आणि हिंदी विरोध हा सिझनल आहे अशा शब्दात भाजपचे नेते मनोज तिवारींनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तर हिंदी सक्तीचे शकुनी मामा उद्धव ठाकरे आहेत असा घणाघात मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी केलाय. शुक्रवारच्या मीरा रोडमधल्या भाषणानंतर निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलं. मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दिया असं ट्विट त्यांनी केलं. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात दुबे को डुबे डुबे के मारेंगे असं हिंदीत आव्हान दिलेलं. त्यावर दुबे यांनी हा टोला लगावला. त्यावर गुजरातमधून 2000 बिहारींना पळवून लावलं तेव्हा दुबे कुठे होते, आम्ही इथल्या भैयांना मराठी शिकवू तेव्हा पुढे बोलू असं उत्तर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दिलेलं आहे. दरम्यान राज ठाकरेंचं आव्हान दुबेंना नाही तर भाजपला असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री हिंदीची बॅटिंग का करतायत असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर बार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. पोलिसांनी या बारवर धाड टाकत 22 बारबाला ताब्यात घेतल्या होत्या असंही त्यांनी म्हटलं. डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी उत्तर दिलंय. सावली बार आपल्या पत्नीच्या नावावर आहे पण तो 30 वर्षांपासून शेट्टी नावाचा व्यक्ती चालवतो असं कदम म्हणतात. आपली विनाकारण बदनामी केली जात असून अनिल परब यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येतो का हे पाहण्याचा इशाराही त्यांनी दिला. तर यावरून अधिवेशनामध्ये आरोप झालेला होता आणि त्याच्यानंतर आता रामदास कदम यांच्या वतीने यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी हा आरोप चर्चेत राहिला आणि त्याच्यावर आता रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिलं. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने तीव्र निषेध केलाय. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा ठामपणे विरोध करतो. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियांग यांनी म्हटलेलं आहे. पण चीनने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या TRF संघटनेचं नाव मात्र घेतलेलं नाहीये. दुसरीकडे नुकताच अमेरिकेने TRFला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलंय. TRF ही लष्कर-ए-तय्यबाची संलग्न दहशतवादी संघटना आहे.
भारताने 2023 मध्ये TRFला दहशतवादी संघटना घोषित केलेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.